बीजेपी विधायक गोपीचंद पडलकर के कार्यकर्ता शरणू हांडे के अपहरण का मामला सामने आया। पुरानी रंजिश का बदला लेने के लिए इस घटना को अंजाम दिया गया। इस मामले में जहां एक और पुलिस जांच में जुटी है, वहीं राजनीतिक गलियारों में आरोप प्रत्यारोप का दौर जारी है। भाजपा नेता और विधायक गोपीचंद पडलकर के समर्थक शरणू हांडे के अपहरण का मामला सामने आते ही पुलिस तुरंत हरकत में आ गई। पीड़ित शरणू हांडे की आरोपियों ने चाकू से वार कर पिटाई भी की, जिसमें शरणू बुरी तरह घायल हो गया। उसे इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया। इसी बीच अपहरण की सूचना मिलते ही पुलिस उपायुक्त के नेतृत्व में सोलापुर पुलिस ने 4 टीमें गठित की और उन्हें कर्नाटक भेजा। कर्नाटक के बीजापुर जिले के इंडी तालुका से आरोपियों को हिरासत में लिया गया। पुलिस ने मुख्य आरोपी अमित सुरवसे के साथ ही उसके साथियों को गिरफ्तार किया। पुलिस ने घटना में प्रयुक्त वाहन और हथियार जब्त कर MIDC पुलिस स्टेशन में धारा 695-25 के तहत के इरादे से अपहरण का मामला दर्ज किया। इस मामले में आगे की जांच जारी है। वहीं अस्पताल में शरणू हांडे ने मीडिया को अपनी प्रतिक्रिया दी। मला घरापासून काहीतरी 4:30-5 दरम्यान उचलले तिथं अगोदर माझ्या पायाला कोयत्याने मार लावून मला अधू केले। मग गाडीत घातले आणि पाय बांधून लाथाबुक्क्याने वगैरे मारहाण करून मग तिथून जंगलातनं घेऊन गेले। त्यात बोलता तिथनं निंबाळ म्हणून गाव आहे, त्या स्टेशनला काही टोटल 7 व्यक्ती होते। 7 व्यक्तीमधले 3 व्यक्ती मारायचं नाही असं त्यांचं मत होतं। ते व्यक्ती काय केले, 3 व्यक्ती तिथं निंबाळ स्टेशनच्या जवळपास उतरले आणि बाकीचे निघाले। मग तितक्यात थोडं पुढे गेल्यानंतर CNG पंप आहे, त्या पंपापाशी 2000चा CNG भरले। म्हणजे मी फक्त कानानं ऐकत होतो, CNGचा आवाज देखील येत होता। मग तिथं 2000चा CNG भरून थोडक्यात थोडं पुढे गेले। पुढे गेल्यानंतर 2 ते 3-4 किलोमीटरच्या आसपास गेल्यानंतर गाडी ऑटोमॅटिक बंद झाली। ऑटोमॅटिक बंद झाल्यानंतर अमित सुरवसे हा व्यक्ती त्या मुलांना म्हणला की गाडी लॉक केली वरनं कंपनीने, तुम्ही इथनं फरार व्हा म्हणल्याने त्यात हायवेवरती गाडी होती म्हणून त्या पोरांना परत बोलवलं आणि ढकलून गाडी साईडला लावायला लावली। तिथं काहीतरी डाबा वगैरे काहीतरी आहे आणि तिथं थोडंसं बाजूला मैदान पण जंगल पण आहे। मग तिथं लावायला लावलं आणि त्यांना पळायला लावलं। मग वाट्यात येताना अमित हा व्यक्ती एका व्यक्तीला फोन लावला, म्हणला की असं रोहित दादांना मला व्हिडिओ कॉल करायला लावा ह्या नंबरवर। मग त्या नंबरवर व्हिडिओ कॉल आला। मग त्यांना सगळं माझं जखम वगैरे दाखवलं, मला मारहाण दाखवले। मग दाखवल्यानंतर त्याला रोहित पवारने म्हटले की त्या अमितचे माफी माग। मग मी म्हणलं माफी मी कशाला मागू, तेवढं म्हटल्यानंतर त्याने ह्याला मस्ती आहे, ह्याला काम दाखवा म्हणून फोन कट केले। नाही, त्यांनी नाही सांगितले, मी सांगितलं त्यांना, त्यांनी मला सांगितलं नाही, मी सांगितलं। रोहित पवारांनी मला ते अमित सुरवसेने रोहित पवारांना फोन लावून त्यांच्या रोहित पवारांना नाही, त्यांच्या जवळच्या कुठल्या तरी व्यक्तीला फोन लावलं। मग असं रोहित दादांना मला व्हिडिओ कॉल करा ह्या नंबरवर म्हणून बोलायला लावले आणि त्या व्हिडिओ कॉल थोड्या वेळानं आल्यानंतर त्या व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं। हां, ते आमचं राष्ट्रवादीचे पोरं कसं असतात तुला दाखवतो आता, हे असे आहेत। हां, पाहिला पण रोहित पवार स्वतः व्हिडिओ कॉल हो तलवार होता आणि कोयता होता आणि हॉकी स्टिकसारखा काहीतरी एक स्टीलचा होता। आणि वाट्यात येताना त्यांनी बोलत होते हे आपले पिस्टल हे बंद, हे इथंच ठेवूत कुठंतरी, आपण नंतर येऊन घेऊन जाऊ तसं म्हणून त्या काही ठिकाणी तिथं थोडा वेळ थांबून तिथं काहीतरी वस्तू गाडीतनं काढून ठेवून मग आणि पुन्हा गाडीत बसून निघाले। मला मारायचं तर त्यांनी बोलतच होते। त्यात 3 व्यक्तींनी विरोध केला, म्हणजे मारायचं नको, त्यामुळे ते 3 व्यक्ती उतरले निंबाळ स्टेशनच्या जवळपास। हो, त्यांचा प्लॅन नाही, म्हणजे ते साडी होती, दोरा होता, मोठी दोरी आहे। एक जण म्हणणार ह्याला फाशी लावायचा, एक जण म्हणणार ह्याला जाळायचं आणि एक जण म्हणणार ह्याला हातपाय बांधून नदीत टाकायचं, आलमट्टी डॅमला टाकूत म्हणाल। नाही, पोलिसांचा मी खरंच उपकारच मानतो, कारण
5 मिनटं जरी उशीर झाला असता तर माझा आज मी इथं तुमच्यासमोर ह्या जगासमोर नसलो असतो. पोलिसांनी योग्य वेळी येऊन मला माझं प्राण वाचवले. त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचा खूप खूप आभारी आहे. त्यावेळी फक्त अमित नामक एकटाच व्यक्ती होता आणि बाकीचे पळत होते. मी पोलिसांना सांगितलं, साहेब ते समोर पळायला लागलेत. मग तितक्यात ते पोलिसांचे दुसरे एक पथक होती, ते जाऊन त्यांना पकडून घेऊन आले. तिघांना तिथं पकडले. टोटल 4 काहीतरी आहेत.